आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली चर्चा एका अतिशय रंजक आणि थोड्या तांत्रिक विषयावर होणार आहे. हो, आणि मला वाटतं हा असा विषय आहे जो सुरुवातीला कदाचित किचकट वाटू शकतो, पण जसजसे आपण खोलात जाऊ तसतशी याची गंमत उलगडत जाईल. अगदी बरोबर. आजचा आपला विषय आहे PN जंक्शन डायोड ब्रेकडाऊनचे मेकॅनिझम्स. आता इलेक्ट्रॉनिक्सची आवड असणाऱ्या प्रत्येकाला डायोड काय करतो हे साधारण माहीत असतंच. हां, म्हणजे करंटला एकाच दिशेने वाहू देणे हे त्याचं मुख्य काम. हो, पण आज आपण त्या बेसिक्समध्ये अडकणार नाही आहोत. आज आपण एका अतिशय विशिष्ट आणि म्हणजे रहस्यमयी स्थितीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण डायोडला रिव्हर्स बायस देतो ती स्थिती, बरोबर? अगदी तेच. जेव्हा उलट्या दिशेने व्होल्टेज दिलं जातं तेव्हा तो करंटला विरोध करतो, पण एका विशिष्ट पॉइंटला एका विशिष्ट व्होल्टेज पातळीवर हा विरोध अचानक कोलमडून पडतो. हो, आणि करंट प्रचंड वेगाने वाढतो. यालाच आपण ब्रेकडाऊन म्हणतो. आता या चर्चेचं मुख्य मिशन हे आहे की या एकाच दिसणाऱ्या परिणामामागे म्हणजे करंट वाढण्यामागे दोन पूर्णपणे भिन्न भौतिक कारणं असू शकतात. आणि विज्ञानाच्या भाषेत आपण त्यांना झेनर ब्रेकडाऊन आणि एव्हालांच ब्रेकडाऊन असं म्हणतो. बरोबर. मला यात नेहमी हेच आश्चर्य वाटत आलंय की एकाच घटनेमागे दोन पूर्णपणे वेगळे भौतिक कारणं कशी काय असू शकतात. चला हे जरा बारकाईने समजून घेऊया. नक्कीच. वरवर पाहता आपल्याला फक्त एका आलेखावर करंट अचानक वाढलेला दिसतो, पण जर आपण अतिशय सूक्ष्म पातळीवर म्हणजे अगदी अणूंच्या पातळीवर जाऊन पाहिलं तर तिथे दोन वेगळ्याच घटना घडत असतात. आणि म्हणूनच आपण आजच्या या विश्लेषणाची सुरुवात पहिल्या प्रकाराने करूया, म्हणजे झेनर ब्रेकडाऊन. आपल्या नोट्समध्ये आपण याला द क्वांटम टनेलिंग मिस्ट्री असं नाव दिलंय. अतिशय समर्पक नाव आहे ते. हो, सैवअबी हे समजून घेऊया की हे झेनर ब्रेकडाऊन नेमकं कधी घडतं. जेव्हा आपण डायोडला अतिशय कमी रिव्हर्स व्होल्टेज देतो, म्हणजे साधारण 2 ते 6 व्होल्ट्सच्या दरम्यान, तेव्हा हे घडतं. आणि श्रोत्यांसाठी सांगायचं तर 5 किंवा 6 व्होल्ट हे काही खूप मोठं व्होल्टेज नाहीये. मुळीच नाही, पण तरीही या कमी दाबावर ब्रेकडाऊन घडतं कारण या डायोडची अंतर्गत रचनाच तशी केलेली असते. यात हेवी डोपिंग केलेलं असतं. आणि इथेच सगळी खरी गोम आहे. या हेवी डोपिंगमुळे डायोडचा जो डिप्लिशन रिजन असतो तो अतिशय पातळ होतो. पातळ म्हणजे नेमकं काय होतं तिथे? म्हणजे बघा, जेव्हा आपण हेवी डोपिंग करतो तेव्हा एका अत्यंत लहान जागेत लाखो अशुद्धींचे अणू आपण कोंबून भरतो. यामुळे तो जो मधला अडथळ्याचा प्रदेश आहे त्याची जाडी अक्षरशः काही नॅनोमीटर्स एवढीच राहते. नॅनोमीटर्स म्हणजे खूपच कमी. हो, आणि आता कल्पना करा आपण बाहेरून फक्त 5 व्होल्ट एवढंच रिव्हर्स बायस व्होल्टेज दिलंय. पण हे 5 व्होल्ट जर आपण एका नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म अंतरावर लागू केलं तर तिथे निर्माण होणारे इलेक्ट्रिक फील्ड किती शक्तिशाली असेल? बापरे, ते तर कोट्यवधी व्होल्ट्स प्रति मीटर इतकं प्रचंड असेल. अगदी बरोबर. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड एवढं शक्तिशाली असतं की ते अणूंच्या आत शांतपणे बसलेल्या इलेक्ट्रॉन्सवर प्रचंड ताकद लावतं. आणि या शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्डमुळेच ती अद्भुत घटना घडते ज्याला आपण क्वांटम टनेलिंग म्हणतो. म्हणजे सामान्यतः इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडमध्ये असतात आणि त्यांना वाहून जाण्यासाठी कंडक्शन बँडमध्ये जावं लागतं. हो, आणि ह्या दोन बँड्सच्या मध्ये ऊर्जेची एक दरी असते, बँड गॅप. क्लासिकल फिजिक्सनुसार त्या इलेक्ट्रॉनला ती दरी ओलांडण्यासाठी बाहेरून ऊर्जा मिळणं आवश्यक असतं. पण इथे फील्ड इतकं प्रचंड असतं आणि रिजन इतका पातळ असतो की इलेक्ट्रॉन थेट उडीच मारतो. त्याला ऊर्जा मिळवण्याची गरजच पडत नाही. तो थेट व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये टनेल करून जातो. आपण हे एका साध्या उदाहरणातून सांगूया श्रोत्यांसाठी. कल्पना करा की आपल्यासमोर एक अतिशय जाड आणि मजबूत भिंत आहे. सामान्य जगात त्या भिंतीच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला ती भिंत ओलांडून जावी लागेल किंवा ती तोडावी तरी लागेल. हो, पण क्वांटम जगात जर ती भिंत अतिशय पातळ असेल तर इलेक्ट्रॉन कोणत्याही अडथळ्याविना थेट भिंतीच्या पलीकडे प्रकट होतो. तो आतून प्रवास करत नाही. एका क्षणी तो इकडे असतो आणि पुढच्याच क्षणी तिकडे असतो. हे क्वांटम मेकॅनिक्सचं सर्वात सुंदर तत्व आहे. आणि या झेनर ब्रेकडाऊनमध्ये आपण ते प्रत्यक्ष वापरताना पाहतो. यामुळे एकाच वेळी लाखो इलेक्ट्रॉन्स अचानक उपलब्ध होतात आणि करंट प्रचंड वाढतो. पण यातली महत्वाची गोष्ट म्हणजे करंट जरी वाढला तरी त्या डायोडच्या दोन्ही टोकांमधलं व्होल्टेज जवळपास स्थिर राहतं. आणि ही प्रक्रिया खूप वेगवान असते, बरोबर? अतिशय वेगवान. इलेक्ट्रॉनला भौतिक हालचाल करून वेग वाढवण्याची गरज नसल्याने हे सगळं नॅनो सेकंड्समध्ये घडतं. आता या क्वांटम टनलिंगच्या पुढे जाऊन मला एक मुद्दा खूप महत्वाचा वाटतो
आणि तो म्हणजे तापमानाचा प्रभाव. झेनर ब्रेकडाऊनवर निगेटिव्ह टेम्परेचर इफेक्ट असतो. हो, हे खूप रंजक आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जर तापमान वाढलं तर हे ब्रेकडाऊन होण्यासाठी लागणारं व्होल्टेज कमी होतं. हं. मी असा विचार करत होते की असं का होतं. त्यामागचं भौतिकशास्त्र अगदी सरळ आहे. तापमान वाढलं की अणूंमधील इलेक्ट्रॉनची स्वतःची थर्मल ऊर्जा वाढते. ते अधिक वेगाने कंपन पावतात म्हणजे व्हायब्रेट होतात. आलं लक्षात. त्यामुळे त्या शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्डला त्यांना बाहेर काढणं अधिक सोपं जातं. अगदी तेच. परिणामी जे ब्रेकडाऊन आधी 5 व्होल्टला होणार होतं ते तापमान वाढल्यामुळे कदाचित 4.8 व्होल्टलाच होऊन जातं. वाव, म्हणजे तापमानाचा हा नकारात्मक प्रभाव हीच झेनरची खरी ओळख आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो, म्हणजे दैनंदिन जीवनात त्याचा काय उपयोग आहे? हे विज्ञान अतिशय उपयुक्त आहे. आपण पाहिलं की यात करंट कितीही वाढला तरी व्होल्टेज स्थिर राहतं. याच गुणधर्मामुळे याचा वापर व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. हो, मी मगाशी आपल्या स्रोतांमधील डेटा वाचत होते. विशेअर, इंटरटेक्नॉलॉजी आणि ऑन सेमीकंडक्टर यांसारख्या मोठ्या कंपन्या व्होल्टेज रेग्युलेशनसाठीच या झेनर डायोड्सचं उत्पादन करतात. दरवर्षी अब्जावधींच्या संख्येने. म्हणजे आपण जे स्मार्टफोन वापरतो किंवा लॅपटॉपचा चार्जर या सगळ्यांमध्ये व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी हेच छोटे डायोड्स काम करत असतात. हो, विज्ञानाचा हा एवढा सूक्ष्म नियम एवढ्या मोठ्या व्यावसायिक पातळीवर वापरला जातो हे खरंच थक्क करणारं आहे. नक्कीच. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया आणि इथेच खरी रंजक गोष्ट घडते. आपण ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊनबद्दल बोलतोय. द स्नोबॉल इफेक्ट. हो, जर झेनर ही एक सूक्ष्म आणि शांत क्वांटम प्रक्रिया असेल तर ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन हे एका अत्यंत हिंसक आणि वेगाने वाढणाऱ्या साखळी प्रक्रियेचं उदाहरण आहे. आणि डोपिंग कमी असल्यामुळे डिप्लेशन रिजन खूप रुंद असतो. बरोबर. आता अडथळा खूप रुंद असल्यामुळे इथे क्वांटम टनलिंग होण्याची कोणतीही शक्यता उरत नाही. इलेक्ट्रॉन एवढी मोठी भिंत थेट ओलांडू शकत नाही. मग इथे करंट वाढतो कसा? इथे सुरू होतो तो स्नोबॉल इफेक्ट. इथे क्वांटम मेकॅनिक्स नाही तर शुद्ध कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा काम करते. जेव्हा उच्च व्होल्टेज दिलं जातं तेव्हा डायोडमधले जे थोडेफार मोकळे इलेक्ट्रॉन्स असतात ते प्रचंड वेगाने धावू लागतात. आणि ते वाटेत येणाऱ्या इतर स्थिर अणूंना अत्यंत जोराने धडकतात. हो, आणि या धडकेमध्ये एवढी ऊर्जा असते की अणूच्या कक्षेतला स्थिर इलेक्ट्रॉन त्या धडकेमुळे बाहेर फेकला जातो. एका इलेक्ट्रॉनच्या धडकेमुळे आता 2 मुक्त इलेक्ट्रॉन्स तयार झाले. आणि यालाच आपण नवीन इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होणे म्हणतो. इथेच ती चेन रिॲक्शन सुरू होते. आपल्या नोट्समध्ये याला इम्पॅक्ट आयोनायझेशन असं म्हटले. अगदी अचूक शब्द आहे तो. धडकेमुळे नवीन आयन्स तयार होण्याची प्रक्रिया. आपण याची तुलना एका बर्फाच्या गोळ्याशी करू शकतो. डोंगरावरून खाली येणाऱ्या छोट्या बर्फाचा गोळा जसा तो वेगाने खाली येतो तो वाटेतील इतर बर्फाला चिकटवून घेतो आणि मोठा होत जातो. आणि खाली येईपर्यंत त्याचं एका भयंकर हिमकडे कोसळीत म्हणजेच अवलांचमध्ये रूपांतर झालेलं असतं. अगदी हुबेहूब असंच घडतं. सुरुवातीला एकच इलेक्ट्रॉन असतो. तो धडकून 2 निर्माण करतो. ते 2 पुढच्यांना धडकून 4 निर्माण करतात. ही वाढ घातांकाने होते आणि क्षणातच करंटचा महापूर येतो. पण यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे झेनरच्या तुलनेत ही प्रक्रिया थोडी संथ असते. कारण भौतिकदृष्ट्या धनात द्यायला आणि नवीन इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायला वेळ लागतो. बरोबर. हो, आणि सर्वात महत्वाचा विरोधाभास म्हणजे यावर असणारा तापमानाचा प्रभाव. इथे तापमान वाढलं की व्होल्टेजही वाढतं. पॉझिटिव्ह टेम्परेचर इफेक्ट. आणि हे खूप लॉजिकल आहे. जर आपण अणूंच्या पातळीवर विचार केला तर तापमान वाढल्यामुळे अणूंची कंपनं वाढतात. ते वेगाने हलू लागतात. म्हणजे जणू ट्रॅफिक वाढतं. अगदी तेच, ट्रॅफिक वाढतं. जो इलेक्ट्रॉन वेग पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या वाटेत हे हलणारे अणू अडथळे निर्माण करतात. त्यामुळे त्याला पुरेशी ऊर्जा मिळण्याआधीच तो धडकतो. आणि ती धडक एवढी जोरात नसते की नवीन इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. बरोबर. त्यामुळे या ट्रॅफिकमध्ये त्याला ऊर्जा मिळवून देण्यासाठी आपल्याला बाहेरून आणखी जास्त व्होल्टेज द्यावं लागतं. म्हणून तापमान वाढलं की अव्हलॅन्चसाठी जास्त व्होल्टेज लागतं. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हाच तो विरोधाभास. एकाच सिलिकॉनच्या तुकड्यात घडणाऱ्या या 2 वेगळ्या प्रक्रिया. एकीकडे अणूंची कंपनं टनेलिंगसाठी मदत करतात तर दुसरीकडे तीच कंपनं अव्हलॅन्चमध्ये अडथळा निर्माण करतात. आपण हे सगळं थोडक्यात एकदा समोर मांडूया. म्हणजे व्होल्टेज बघितलं तर झेनरमध्ये कमी, अव्हलॅन्समध्ये जास्त. डोपिंग झेनरमध्ये हेवी, अव्हलॅन्चमध्ये लाईट.
डिप्लेशन रिजन झेनरमध्ये पातळ तर अवॅलांचमध्ये मुंद. आणि मूळ कारण एकाचं टनेलिंग आणि दुसऱ्याचं इम्पॅक्ट आयोनायझेशन. तापमानाचा प्रभाव एकावर निगेटिव्ह आणि दुसऱ्यावर पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवायला थोडं कठीण जाऊ शकतं. पण आपल्याकडे एक सोपी ट्रिक आहे श्रोत्यांसाठी. झेनर म्हणजे 0 व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज, दोन्हींची सुरुवात झेड अक्षराने होते. आणि अवॅलांच म्हणजे निसर्गातील मोठा विध्वंस, हाय व्होल्टेज क्रॅश. बरोबर, विध्वंस करण्यासाठी नेहमीच जास्त व्होल्टेज लागतं. ही ट्रिक लक्षात ठेवली की सगळं सोपं होतं. नक्कीच. आपण आज एका जटिल अशा इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे तुकडे करून ते अगदी सोप्या भाषेत समजून घेतले. एकाच डायोडमध्ये व्होल्टेजच्या पातळीनुसार किती नाट्यमय घडामोडी घडू शकतात हे आपण पाहिलं. पण थांबण्यापूर्वी माझ्या मनात एक विचार आलाय. कोणता? जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला, झेनरमध्ये तापमान वाढलं की व्होल्टेज कमी होतं आणि ॲव्हलांचमध्ये तापमान वाढलं की व्होल्टेज वाढतं. मग जर एखाद्या इंजिनियरने असा डायोड डिझाईन केला जो नेमका 5 व्होल्ट किंवा 6 व्होल्टच्या आसपास काम करेल, म्हणजे जिथे दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी घडू शकतील अशी पातळी. हो, तर काय हे दोन्ही तापमानाचे प्रभाव एकमेकांना कॅन्सल करून कोणत्याही तापमानात अत्यंत अचूक आणि स्थिर राहणारं सुपर डिव्हाइस तयार करू शकतील का? हां, खरंच इंजिनिअरिंगचा एक अद्भुत चमत्कार ठरू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. नक्कीच. याच कल्पनेवर आणि या प्रश्नावर विचार करण्यासाठी आपण श्रोत्यांना प्रवृत्त करूया आणि आजची ही चर्चा इथेच थांबूया. सखोल विश्लेषणात आज एवढंच.